नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी चाललो आहे हिंजेवाडी फेस 3 सोडून. आणि मी हिंजेवाडी फेस 3 का बरं सोडत आहे याचं कारण जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल. आणि मी शेवटी तुम्हाला सांगेल की मी ॲक्च्युली हिंजेवाडी फेस 3 का बरं सोडून चाललेलो आहे. ठीक आहे. तर चला मग ॲक्च्युली मला बॅग वगैरे पण पॅक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता बॅग काय काय सामान न्यायचं ते आपली हिंजेवाडी फेस 3चा व्ह्यू तुम्ही इकडून बघू शकता. आणि तर मित्रांनो ऍक्च्युली माझं काय भरपूर लगेज आहे तुम्ही बघू शकता. हे पुन्हा इकडं भरपूर आहे लगेज आहे. बघू शकता मोकळा सामान जायचंय. इकडं खाली पण आहे. असं हे भरपूर लगेज असल्यामुळे एका दिवसात नेणं ठेवायला शक्य नाहीये. तसं कॅब करून नेता येईल पण मला टू व्हीलर पण न्यायची तिकडं. त्याच्यामुळं आज मी काय करणार आहे की जे टू व्हीलरवर मला जेवढं शक्य होईल तेवढंच सामान मी तिकडे नेणार, तेवढंच लगेज नेणार तिकडं. आणि त्याच्यानंतर मग मी काय करणार, एक दोन तीन दिवसांनी मला सुट्टी आहे थोडी. एक दोन तीन दिवसांनी मी काय करणार कॅब करून, तर तेव्हा मी येऊन पुन्हा सगळं जे काही उरलेलं लगेज आहे ते घेऊन जाणार. तर मित्रांनो तुम्ही लगेज बघू शकता किती लगेज आहे माझं ते. सगळं काढून ठेवलेलं वर. आणि हे मला आधी आवरून ठेवायचं आहे कारण मी सगळं नेऊ शकत नाही आहे. पुन्हा एकाच तयारी आवराआवरी करत असताना मला एक हे भेटलं, सूपचं पॅकेट भेटलं. तर ते मी सूप बनवत आहे आता. टोमॅटो सूप भेटलेला आहे. तर मित्रांनो फायनली आपलं सूप रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी एकच बॅग घेतलेली आहे आणि हेल्मेट घेतलेलं आहे. कारण मी एवढं जे बाकीचं जे सगळं वगैरे सामान जे आहे ते घेऊ नाही शकत कारण मी टू व्हीलरवर जाणार आहे. आणि मी नंतर मग मला पुन्हा एक दोन तीन दिवसांनी सुट्टी आहे तेव्हा येऊन मी कॅब करून सगळं जे काही लगेज आहे ते घेऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आता एवढं लगेच घेऊन जाऊ फक्त, कारण मला टू व्हीलरवर जायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता मी जवळपास सगळं लगेच म्हणजे सगळं म्हणजे जेवढं नेता येईल टू व्हीलरवर बाईकवर तेवढंच जे लगेज आहे ते सोबत घेतलेलं आहे. आणि बाकीचं मी 3 किंवा 4ला माझ्या मते होळी काही तरी आहे, होळी धुलीवंदन, तर तेव्हा मला सुट्टी राहणार आहे. तर तेव्हा मी बाकीचं कॅब करून सगळं जे काही उरलेलं लगेज असेल तेवढं सगळं घेऊन जाणार आहे. ठीक आहे. तर मी निघतो आता. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला मी कारण रिव्हील करणार आहे की मी कारण का बरं हिंजवडी फेस 3 सोडत आहे आणि मी कुठे जाणार आहे आणि कोणत्या लोकेशनला जाणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला. तर मी गाडीला ॲक्च्युली बॅग मागं बांधून घेतलेली आहे आणि जी सॅक आहे ती पुढे घेऊन आणि मग आपण जाणार आहोत. ठीक आहे. चला मित्रांनो आता निघूया आपण. मित्रांनो मी फायनली ज्या लोकेशनला यायचं होतं तिथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला आता रिव्हीलच करतोय की मी एका पीजी मध्ये आलेलो आहे. आणि हे बघू शकता इथं बेड आहे हा पीजीचा. ठीक आहे. आणि बाहेरचं बघा, बाहेर वातावरण ऍक्च्युली इथे बाल्कनी आहे. आणि इकडं बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे ते. ठीक आहे. आणि हा ॲक्च्युली एक फ्लॅटच आहे पण त्याच्यात त्यांनी पीजी बनवलेली आहे. ठीक आहे. आणि लोकेशन मी तुम्ही शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये, मी तुम्हाला लोकेशन पण रिव्हील करतोय. आता मी सध्या थोडी साफसफाई करत आहे. बघा बेड खाली भरपूर धूळ वगैरे साचलेली आहे. म्हणजे फ्लॅटमधून जसं पीजी कसं काही काही पीजी खूपच असं कंजेस्टेड असतात, तसं एवढं कंजेस्टेड नाही आहे ही पीजी. त्याच्यामुळं फ्लॅटवरून इथं आल्यावर मला एवढं पण काही डिफरन्स वाटत नाही आहे. ठीक आहे. हे आहे बाहेरचं वातावरण बघू शकतो थोडं. आता मी माझ्या बेडवर बेडशीट वगैरे टाकून साफ वगैरे केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा माझा बेड आहे.
सगळी आवराआवर करून आता बेड वगैरे तयार झालेला आहे. ठीक आहे, अशी रूम आहे थोडी, बघू शकता. फ्लॅटपेक्षा थोडी छोटी आहे, पण मग ठीक आहे, एवढं मला ट्रान्झिशन वाटणार नाही फ्लॅटकडून इकडं आल्यावर. तर मित्रांनो, फायनली मी त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ॲक्च्युली. आता तुम्हाला तर कळलंच असेल व्हिडिओमध्ये पाहून की मी पीजीतच आलेलो आहे. ठीक आहे. आणि मी कोणत्या लोकेशनला आलेलो आहे, तर मी हिंजवाडी फेज 3 सोडलेलं आहे आणि मी आलेलो आहे इकडं मगरपट्टा सिटीमध्ये. आणि ॲक्च्युली संध्याकाळी ना मला म्हणजे पी जीमध्ये कसं असतं, जेवणासाठी ताट वगैरे घ्यावं लागतं. तर मी तेच जेवणाची एक प्लेट घेण्यासाठी इथं आलेलो होतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक प्लेट मी बघितली इथं, पण त्यांची प्राईस खूपच जास्त होती. पण मग मी एक दुसरी एक प्लेट घेतली शेवटी. ती अशा प्रकारची एक प्लेट घेतली, 200 मध्ये भेटली मला ती. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजचं पीजीचं जेवण आज होतं पनीरची भाजी आणि पुलाव वगैरे होता. तर तुम्ही पीजी बघितलीच असाल, तर पुन्हा एकदा फायनली मी पुन्हा एकदा पीजी दाखवतो माझी आणि ब्लॉगला इथेच संपवू आपण. ठीक आहे, चला. ॲक्च्युली हे फ्लॅट टाईपच आहे थोडं आणि 3 बेड आहे हॉलमध्ये. इकडं पुन्हा एक 2 बेड आहे, असं कनेक्ट केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. तर म्हणजे फ्लॅटवरून इकडं आल्यावर थोडं छोटं वाटतं, पण मग एवढं पण ट्रान्झिशन म्हणजे खूपच काही-काही पीजीमध्ये खूपच कंजेस्टेड असतं. तसं पण एवढं वाटू नाही राहिलं इथं. ठीक आहे, एकंदरीत बरंच आहे. चला, आता ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे? चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.